एखाद्या लांबच्या खेडेगावात जाऊन काही दिवस शेंडी ठेवून राहा, म्हणजे कुणीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण इथे थांबलात तर मात्र तुमची खैर नाही अभ्यंकर. उरलेलं आयुष्य जेलमध्ये खडी फोडावी लागणार. चला. मिस्टर अभ्यंकर, यू आर अंडर अरेस्ट. पण मी तर काहीच केलेलं नाहीये. पोतनीसांना 5 करोड रुपये नुकसान भरपाई न दिल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. चला. अहो पण मी हवालदार, माझा ऐका इन्स्पेक्टर, मी काहीच केलेलं नाही. सांगायचं पोलीस स्टेशनला सांगा. मी म्हणते हे मुक्ताचंच कारस्थान असणार आहे. अहो इतके दिवस शैलेंद्र तुमच्या समोर उभं राहायची हिंमत करत नव्हता. आज तो तुमच्याऐवजी इलेक्शनला उभं राहायचं स्वप्न बघतोय का? नक्कीच तिनेच भडकवलंय त्याला. काय संबंध या सगळ्याशी? अहो इकडनं जात असताना तुम्ही तिला डांबून ठेवलत ना. तिचा मुलगा तिला दिला नाही तेव्हा कशी चंडिका बनली होती विसरला? त्याचाच सूड उगवतीये ती. जावई बापू जर का उभं राहणार असतील तर बिनविरोध निवडून आणण्याची जबाबदारी आमची. अहो तुम्ही लाख उभं कराल हो. शैले नको तयार व्हायला. तो फुसक्या काय इलेक्शन लढतोय? तू राजकारणात जावं, यंदाच्या इलेक्शनला खासदारकीसाठी उभं राहावं असं म्हणता येते. जावई बापू, काय विचार आहे तुमचा? तुमची सगळ्यांचीच तशी इच्छा असेल तर मी इलेक्शनला उभं राहायला तयार आहे. काय म्हणाला तू? देवेंद्र, जरा शांतपणाने घे. काय शांतपणे घेऊ बाबा? काय म्हणाला तो? ऐकलं का तुम्ही? इलेक्शन लढणार म्हणे. काय माहिती याला खासदारकीबद्दल? राजकारण माझ्या इतकं चांगलं कोणाला माहिती असणार? ग्रॅज्युएशनला एंटायर पॉलिटिक्स घेतलं होतं मी. आणि तुला राजकारणातलं काय माहिती आहे रे? सांग ना, तू घेतलंयस माझ्यासारखं पॉलिटिक्सचं शिक्षण? शिक्षणाच्या जीवावर उडू नकोस. इकडे राजकारणात तुझ्या शिक्षणाचं काय काम नाही, समजलं का? या राजकारणात अनुभव लागतो. आहे का तुझ्याकडे? मान्य आहे मला, माझ्याकडे अनुभव नाहीये. पण तुझ्याकडे तरी कुठे अनुभव? एक कार्यकर्ता म्हणून एखाद्या पक्षात कधी बॉटम लाईन पासून काम केलंयस का तू? अरे निवडणूक लढवायला पैसा लागतो. पैसा कुठून गोळा करणारच तू? इलेक्शन जिंकायसाठी पैसा लागतो ही मान्यताच मला खोटी ठरवायची आहे. अहो देवेंद्र साहेब, काळजी कशापाई करताय? निवडणुकीसाठी तुम्ही उभे राहिला काय किंवा आमचे जावई बापू उभे राहिले काय? खासदारकी तर घरातच येणार आहे ना व. नाही तुला जगासमोर उघडा केला ना तर नावाचा अभ्यंकर नाही मी. हा, हे बघा, तुम्ही उगाच पर्सनली घेताय. तुमचं आणि माझं काय वैर नाहीये. हे बघा, तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली होती, त्याची दखल घेऊन आम्ही ही कारवाई केली, इतकंच. बाहेरचे शत्रू परवडले पण घरातले नाही. खरंय त्यांचं. आता घरातच शत्रू निर्माण होण्याचा इतिहासच आहे. पण तू काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. तुम्ही आमच्या व्ही न्यूज चॅनल मध्ये गफला केलाय हे आता कोर्टात सिद्ध होईलच. पण आता तरी आपण हे मोहितेबाईंचं प्रकरण मिटवूया. कोण मोहितेबाई? तुम्ही मोहिते नावाच्या एका बाईला आणि त्यांच्या मुलाला माझ्या मम्माकडे आणून तिच्याकडनं पैसे हडप करण्याचं कारस्थान केलं. एवढंच नाही तर त्या मुलाला सांगून तुम्ही माझ्या मम्मावर जीवघेणे हल्लेही करवलेत. इन्स्पेक्टर, तुम्ही अशीच कंप्लेंट लिहून घेतली आहे ना? होय मॅडम. काय पुरावा आहे तुमच्याकडे? कोण मोहितेबाई? मी कुणालाही ओळखत नाहीये. या आत तुम्ही.